तुमचं मी इंस्टाग्राम बघत होते काल, तर त्याच्यामध्ये तुम्ही 28 ऑक्टोबर 2015 काहीतरी असं विशेष घडलं त्या दिवशी, म्हणजे तुमच्यासाठी तो खूप महत्त्वाचा दिवस होता असं लिहिलंय. तर काय घडलं नेमकं त्या दिवशी? तो ॲक्च्युली माझ्या आयुष्यातला मोठा सोन्याचा दिवस आहे. कारण क्रिकेटचा जो देव आहे, जो आपल्या सर्वांसाठी, भारत देशासाठी, सचिन सर, त्यांना मी भेटलो होतो. आणि जी माझी अक्षर गणेश कला आहे, जे मी नावातनं गणपतीचे साकारतो, तो त्यांच्या नावातला गणपती होता. क्रिकेट मला पुढे कंटिन्यू करता नाही आलं, पण ज्या माणसाला भेटायचं आहे ते स्वप्न माझ्या क्रिकेटचाच एका रायवल मित्राने, जो शाळेतनं माझ्यासमोर रायवल्स होता, त्याने ते स्वप्न माझं पूर्ण केलं. सो तो एक 7 मिनिटाचा इन्सिडन्स आहे. मी कसा तिथे 2-3 तास उन्हामध्ये थांबलो, नंतर ती 7 मिनिटं मला मिळाली त्यांच्याशी बोलायला, त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन करायला. त्यांनी विचारलं, कुठून आलास, काय करतोस, क्रिकेट खेळायचास का, वगैरे वगैरे. मग त्यांच्याकडे एक साईन मिळाली, त्यांच्या नावातला त्यांना गणपती दिला. आणि हे जे मित्राने मला जी मदत केली, त्याचं नाव विनीत जुळप म्हणून आहे, तो त्याने ती हेल्प आउट केली. आणि मग पुढे आणखीन कुठल्या कुठल्या तुम्ही क्रिकेटर्स असं क्रिकेटर्सचं म्हणाल तर आत्ता 2 वर्षापूर्वी सूर्यकुमार यादव आहेत, त्यांना पण असंच एका प्रॅक्टिस सेशनच्या दरम्यान मी गेलेलो. तिथे अंकुश जयस्वाल आणि विनीत, सेम इन्सिडन्स, त्यांनी हेल्प आउट केली. सो त्याला काही माहीत नव्हतं, तर हा असा काय प्रकार त्यांच्यापर्यंत पोचला नाही ना, की नावातले गणपती काय असतात. सो त्यांची एक मी थीम तयार केलेली, की भारताचा झेंडा असेल, त्या झेंड्यासमोर त्यांचा तो नावाचा गणपती असेल. सो तो त्यांना समजवला. सो ते समजवल्यानंतर त्यांच्या जे रिॲक्शन्स होत्या, की असं पण काही असं माहिती नव्हतं आम्हाला, पण तू आम्हाला हे दिलंस, ह्याच्यासाठी आम्ही खूप भाग्यवान समजतो स्वतःला. आणि एक लास्ट इयरचा एक तो मोठा इन्सिडन्स आहे माझ्या आयुष्यातला, की जी इंडिया क्रिकेट वर्ल्ड कप जिंकली, त्याच्या अगोदर IPL चालू होतं. सो त्या IPLच्या वेळेला प्रॅक्टिस सेशनच्या दरम्यान रोहित शर्मा सर आहेत, त्यांना मी आर्ट दिलं. आणि ते आर्ट देताना पण असंच, की त्यांची प्रॅक्टिस मॅच होती, तर समथिंग असं प्रॅक्टिस सेशन होतं, तेव्हा ते आर्ट मिळालं, द्यायची संधी मिळाली. तेव्हा ओंकार जाधव आहे, प्रशांत जंगम आहेत आणि अंकुश जयस्वाल आहेत, त्यांनी ती मदत केली. त्यांनी वानखेडे स्टेडियमच्या बाहेर मी हे आर्ट दिलं. त्यांची प्रॅक्टिस सेशन संपून ते आले बाहेर, त्यांना सांगण्यात आलं की असं असं एक आर्ट आहे, एक मुलगा आला आहे, मराठी मुलगा आहे, त्याला तुम्हाला द्यायचं आहे. तर त्यांनी आले, त्यांनी बघितलं, त्यांना म्हणलं, हे काय आहे, तुम्ही काय करता? म्हटलं, तुमच्या नावातला गणपती आहे. आणि तो गणपती असा होता की तो त्यांचा जो जर्सी नंबर आहे 45, त्या 45वरती बसलेला, तो क्रिकेटची बॅट घेऊन वगैरे, त्या कन्सेप्टनुसार मी तो गणपती केला होता. आणि मग तो त्यांना दिला. तर ते म्हणाले की खूप छान आहे, किती वर्ष झाले करताय वगैरे सगळं विचारलं. आणि त्यांनी ते गिरवलं, जे मी ड्रॉ केलेलं, तर त्यांच्या हाताने त्यांनी असं गिरवून बघितलं की अरे कसं दिसतंय हे. मग त्यांनी शर्मा लेटरवरती गिरवलं आणि मग त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि हसले. त्यांना मी त्यावेळेला म्हटलं की मला IPLचं माहीत नाही, म्हटलं IPL दरवर्षी कोण ना कोण वेगळं वेगळं जिंकतं, पण या वर्षी जर T20 वर्ल्ड कप येतोय, तो होप्सो तुम्ही जिंकला आणि आपल्या भारताकडे ही ट्रॉफी येईल, जे इंडियाचं सुखा जे आहे म्हणतोय सध्या सगळे आपण, तर ते पूर्ण होईल. आणि ते लकीली आता ते माझ्या थ्रू झालं की परमेश्वराची कृपा मला माहीत नाही. मी त्यांना ते आर्ट दिलं, काही महिन्यांनी T20 वर्ल्ड कप सुरू झाला, इंडिया फायनलला गेली आणि इंडियाने तो वर्ल्ड कप जिंकला. सो मी त्या गोष्टीसाठी स्वतःला एक लकी पण समजतो. मे बी ते असू शकतं, मे बी नसेल, त्यांची मेहनत तो ऑब्वियसली आहे, पण एक लकीचा म्हणतो ना आपण, स्वतःला पण आपण देऊ शकतो क्रेडिट थोडंसं, काय होईना तसं. मला असं वाटतं मग आता सगळे क्रिकेटर्स लाईन लावतील, काय T20 आहे, वर्ल्ड कप आहे, टेस्ट मॅच आहे, की चला आधी पहिले ह्यांच्याकडनं आर्ट करून घेऊया. हो हो, म्हणजे त्या इन्सिडन्स म्हणजे तेव्हा जे मी आर्ट दिलं ना, आणि जेव्हा फायनल होती, त्या फायनलच्या अगोदर मी अजून एक आर्ट प्रिपेअर केलं, जे 11 नावं आहेत. जेव्हा ती इंडियाची जी पूर्ण टीम आहे, त्या सगळ्यांचे जे नेम्स आहेत, त्या नेम्सचा एकत्रित गणपती केला होता. ओ, त्या सगळ्यांचा आहे तुमच्याकडे अजून? आहे. बरं, मग? आणि तो मी पोस्ट केला. मग लोकांनी तो गणपती एवढा व्हायरल केला की तो सगळ्यांपर्यंत पोहोचला. मग ते लोकांनी शेअरिंग वगैरे केलं. मग तो एक म्हणजे म्हणतात ना की स्वतःचं आर्ट एवढं जगभर प्रसिद्ध होतंय, हे बघून खूप आनंद वाटला. कारण वेगळीच आहे ना ही कला. आणि रोहित शर्मा, सचिन ह्यांच्याकडून झाल्यावर आणखीन कुठल्या इंडियन किंवा बाहेरच्या कुठल्या क्रिकेटरनी तुम्हाला अशी रिक्वेस्ट केली का? बाहेरच्या क्रिकेटरने नाही, पण अजिंक्य राणेंना मी आर्ट दिलं होतं. अजिंक्य राणेसमोर मी स्वतः शाळेत असताना क्रिकेट खेळलो पण होतो. आठवत होतं का त्यांना? त्यांना मी तो फक्त इन्सिडेंट सांगितलं की आपण माटुंग्याला वगैरे 1-2 मॅच खेळलोय अगेन्स्ट समोरासमोर वगैरे. तर अच्छा हो का, तर एवढे वर्ष तो खेळला आहे, त्याच्यानं तो बराच कालावधी गेला ना, ते पटकन मेमरीज नाही होत. सो असं होतं. आणि शार्दूल ठाकूरला दिलं, त्याच्यानंतर तुषार देशपांडे त्यांना दिलं, त्यांना आवडलं सगळ्यांना आर्ट. आणि अजून 2 आर्ट आहेत जे त्या दिवशी मी पूर्ण देईन, ते माझं मोठं स्वप्न असेल. कुठले ते?
एक MS धोनी सरांचं आहे आणि एक विराट कोहली. हे 2 आर्ट पण ते काढून तयार आहेत. रेडी आहेत. काय थीम काय आहे? ते विराट theme कोहलीची थीम काय आहे? की म्हणजे थीम तयार आहे. पॅशनेट आहे. तो गणपती आता पॅशनेट कसा दिसू शकेल हा, ती एक वेगळी गंमत आहे. आणि MS सरांचं एक आहे की त्यांच्या हातात ज्या ट्रॉफ्या आहेत त्या ट्रॉफ्यांना घेऊन तो गणपती कसा दिसू शकेल किंवा त्याच्यामध्ये उंदरांची कन्सेप्ट काय असेल, काय असेल, कशी असेल ते आता बघायचं दिल्यावरती. अच्छा, म्हणजे तुम्ही आधी त्यांची भेट घेणार, मीटिंग ठरवणार आणि मग करणार. मग बनवून ठेवलेलं आहे. अच्छा, ठेवलंय ऑलरेडी. हे ॲक्च्युली प्रिपेअर सगळं केलेलं आहे. सो ज्या दिवशी मला कॉल येईल की अभिषेक ये, तुझं असं असं होतंय, त्या दिवशी ते असेल, लोकांच्या समोर दिसेल लगेच. या 2 लोकांचा नंबर लागायचा आहे. हां, म्हणजे अशीही स्वप्न आहेत. म्हणजे काय, एक रोहित शर्मा सरांचं स्वप्न पूर्ण झालं, मुंबईकर आहे म्हटल्यावर, मुंबईचा राजा त्याला म्हणतात. आणि असे बरीच स्वप्न आहेत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.